मित्रांनो, वाघ पोल्ट्रीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आपण प्युअर गावरान कुक्कुट पालन करतो। हे तुम्ही बघू शकता, आपण एक 20 गुंठ्यामध्ये पूर्ण शेवग्याचं रान केलं आहे। ठीक आहे, आता शेवग्याचं रान केले, या तुम्हाला माहिती आहे की शेवगा कोंबड्यांना चांगला आवडतो। पौष्टिक खाद्य आहे, सगळ्यात छान आणि प्रोटीन्स युक्त असा शेवग्याचा पाला असतो। तर हा पाला आपण तुम्हाला दाखवणार आहे की कोंबड्या तर कशा खाते, तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवूच। पण शेवग्याची काळजी जर का व्यवस्थित घेतली, त्याची कटिंग तुम्ही वेळेच्या वेळेत केली, तर त्याचे परिणाम उत्पन्न सुद्धा तुम्हाला वाढीला मदत होते। ठीक आहे, तर आज मी तुम्हाला दोन गोष्टी या ठिकाणी दाखवतोय की शेंडा कट केल्याने काय परिणाम होतो आणि शेंडा कट न केल्याने काय परिणाम होतो ते मी तुम्हाला दाखवतोय। तुम्ही माझ्या हातात हे बघू शकता, हे शेंडा कट करायचं मशीन आहे। ठीक आहे, ही एक कटर आहे। याने तुम्ही एक जवळजवळ 1 ते 1.5 इंचापर्यंतची फांदी आपण कट करू शकतो। आता तुम्हाला सांगू इच्छितो मी, या अगोदर आपण शेंडा कट केला होता। तुम्ही जवळ येऊन बघू शकता की किती डेरे फुटले। आपण सुरुवातीला एक ट्रायल म्हणून या ठिकाणी कट केला होता, तर बघू शकता त्याचे 1 2 3 डेरे आपल्याला मिळाले। आणि नंतर इथं आल्यावर आपण कट केला आहे, हा तुम्ही कट केलेला बघू शकता, हे बघा, हा कट केला आहे। आता इथं कट केल्यावर बघा काय झालंय, हे पूर्ण ह्या फांद्या नवीन ॲड झाल्या आहे। आणि विशेष म्हणजे फांद्या ॲड झाल्या तर आहेच, पण जो बार आहे, शेंगा लागण्याचा बार, तो जास्त लवकर पकडला आहे। ठीक आहे, हे बघू शकता तुम्ही किती एकदम डेरेदार झाड झाले। आणि आता तुम्हाला शेंडा कट नाही केला किंवा फांदी कट नाही केली तर त्याचे परिणाम काय होतात ते तुम्हाला दाखवतो। या इकडे आता हे झाड बघू शकता तुम्ही, तुम्ही खालून वरपर्यंत बघू शकता, याला आपण कुठेही कट केलेलं नाही। ठीक आहे, कुठेही कट केलेलं नाही। हे झाड बघा बघा पूर्ण उंचपर्यंत बघा, याला आता एकदम शेंड्यामध्ये बार लागायला लागलाय, जो की बार आपल्या काही कामाचा नाही। ठीक आहे, हे परिणाम होतात। त्यामुळे तुम्ही जर शेवगा शेती करत असाल आणि कुक्कुट पालन करत असाल तर अशी एक कटर तुमच्याजवळ ठेवा। भरपूर फायदे तुम्हाला मी सांगितले अगोदरच की बाबा, डेरा पण लवकर करते, बार लवकर येतो आणि शेंडा कट नाही केला, फांदी कट नाही केली तर असे परिणाम होतो। आता हे विनाकारण आपल्याला तोडून घ्यावं लागेल। तर मी तुम्हाला सांगितलंय, हे 1 इंचापर्यंतचं 1 ते 1.5 इंचापर्यंतचं फांदी कट करते। हे तुम्हाला मी लाईव्ह करून दाखवतो। आता वरचं आपल्याला काहीच कामाचं नाही, त्याला शेंगा पण येणार नाही आणि आल्या जरी तर ते आपल्याला तोडल्या जाणार नाही। त्यामुळे आपण काय करू, हे बघा, इथून आपण कट करू। बघू शकता, या पद्धतीने आपल्याला कट करायचंय। ठीक आहे, आता हे जास्त वर गेल्यामुळं कट नाही झालं। आता हे आपण कट केले। ठीक आहे, हे बघा, आता याला इथं एकदम पतला पतला बार लागलाय शेंडा कट न केल्यामुळं, आणि त्याला बघा तुम्ही जवळ लागलाय। ठीक आहे, हा फरक असतो। कट कसं करायचं मी तुम्हाला सांगून देतो एकदम छान पद्धतीने। जवळ घ्या थोडं। हा आपलं झाड आहे, भरपूर झाडांना असा बार लागलेला असतो, तर हा बार लागलेला असतानाच शेंडा कट केला तर जास्त परिणाम होतात। त्याचे परिणाम असे होतात, हा लवकर उमलतो आणि शेंगामध्ये याचं रूपांतर होतं। या असं क्रॉस साईजमध्ये तुम्ही पकडू शकता आणि कट करू शकता। हा फुलोरा लवकर शेंगामध्ये याचं रूपांतर होईल। ठीक आहे, अशा नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आमच्यावर प्रेम दाखवण्यासाठी नक्की लाईक करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।